इकडे शरद पवार यांनी काल आरक्षण प्रश्नावरती तोडगा काढण्यासाठी सरकारनं हाके, भुजबळ आणि जरांगे यांना एकत्र येत बैठक घेण्याचा मार्ग सुचवला होता। त्यावरती आता जरांगेंनी प्रतिक्रिया दिली। शरद पवार काय म्हणतात त्यापेक्षा माझं मन आणि माझे विचार, संस्कार काय सांगतात ते महत्त्वाचं असल्याचं जरांगेंनी म्हटलंय। ते काय म्हणते त्यापेक्षा माझं मन, माझी नियत, माझे विचार काय सांगतात, माझे संस्कार काय सांगतात ते माझ्यासाठी महत्त्वाचं आहे। मला वाटतं मराठ्यांचं कल्याण व्हावं, गोरगरिबाचं, तसंच लिंगायत समाजाचं सुद्धा व्हावं। त्या गोरगरिबांना आरक्षण मिळालं पाहिजे, गोरगरीब धनगरांना सुद्धा मिळालं पाहिजे, मुस्लिम समाजालाही मिळालं पाहिजे, कायकडी समाजाचा आणि राजपूत समाजाचाही प्रश्न आहे, त्यांनाही मिळालं पाहिजे। ही माझी प्रामाणिकपणाची भावना आहे। बंजारा समाजाचं खूप वर्षापासूनचं म्हणणं आहे की आमचा वेगळा प्रवर्ग करा, म्हणजे आमचे पोरं अधिकारी होतील, मोठी होतील। 12 बलुतेदारांचा वेगळा प्रवर्गाची अपेक्षा आहे। तर शरद पवार यांनी सरकारला नेमका कोणता तोडगा सुचवलेला होता आपण पाहूयात। सरकारने जो डायलॉग करायला पाहिजे तो केला नाही, असं चित्र दिसतंय की जरांगे आणि त्याच्यावर सरकारांच्याबरोबर मुख्यमंत्री आणि काही लोक संवाद ठेवतात असं दिसतंय। चांगली गोष्ट आहे। आणि दुसरे जे घटक आहेत त्याला विरोध करणारे त्यांच्याशी सुद्धा सरकारमध्ये दुसरे लोक ते सुसंवाद ठेवतात। हे कशासाठी? गव्हर्नमेंट म्हणून त्यांनी सगळ्यांना विश्वासात घ्यावं ना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।